नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते. मंडळी, सध्या अधिक मास सुरू आहे. अधिक मासाला धोंडे मासही म्हणतात. मंडळी, अधिक महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र व दान धर्म करण्यासाठी शुभ मानला जातो. अधिक महिन्यात अनेक प्रकारचे वाण दिले जाते. हे वाण 3 या संख्येत दिले जाते. तसेच 3 या संख्येत अनेक प्रकारच्या वाती देवी देवतांसमोर लावल्या जातात. तसेच अनेक प्रकारच्या पदार्थांचे वाण देवी देवतांना तसेच जावयाला दिले जाते. वाण अनेक प्रकारे दिले जाते. आज आपण अधिक मासानिमित्त धोंडे वाणासाठी पुरणाचे धोंडे कसे करायचे ते पाहणार आहोत. यासाठी 2 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून त्यात 3 वाट्या किंवा त्यात आवश्यक तेवढे पाणी घालून कुकरला लावून 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. डाळ शिजेपर्यंत घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. कणिक मळण्यासाठी 2 वाट्या कणिक, अर्धी वाटी मैदा, पाव चमचा मीठ घालून चांगले मिक्स करून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून ही कणिक घट्ट मळून घ्यायची. मंडळी, अधिक महिन्यात देवी देवतांना, जावयाला, सद्गुरूंना, वडीलधाऱ्या मंडळींना अनारसे, बत्ताशे, म्हैसूर पाक, आंबे, विविध प्रकारचा सुकामेवा, राजगिराच्या वड्या असे विविध प्रकारचे वाण दिले जाते किंवा कोणतेही जाळीदार पदार्थाचे वाण दिले जाते. मंडळी, जाळीदार किंवा छिद्र असलेल्या पदार्थाच्या प्रत्येक छिद्रातून दान केलेल्या वस्तूचे फळ आणि आशीर्वाद अनेक पटीने वाढतो, ही त्यामागची भावना किंवा श्रद्धा असते. तसेच 3 ही संख्या अत्यंत पवित्र मानली जाते. 33 हा आकडा 33 कोटी देवतांचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे जे काही वाण दिले जाते ते 33 संख्येत दिले जाते. तसेच वातीही 33 संख्येतच केल्या जातात. मंडळी, हे वाण चांदीच्या किंवा तांब्याच्या ताटात, चांदीच्या किंवा तांब्याच्या निरांजनात तुपाची वात लावून दिले जाते. मंडळी, ही कणिक आता छान मळून झाली आहे. आता ही मळलेली कणिक मुरण्यासाठी अर्धा तास झाकून ठेवायची. कणिक मुरेपर्यंत कुकरची वाफ मुरल्यावर या हरभरा डाळीतील पाणी चाळणीत गाळून घ्यायचे. पहा मंडळी, ही डाळ छान मऊ शिजली आहे. आता या डाळीतील पाणी निथळल्यावर ही डाळ कढईत काढून घ्यायची. डाळ निथळून निघालेले पाणी किंवा कट टाकून न देता या पाण्याची कटाची आमटी केली जाते. 2 वाटी हरभऱ्याच्या डाळीसाठी 2 वाटी चिरलेला गूळ घालायचा. पुरण गोड आवडत असल्यास पुरणाची गोडी वाढवण्यासाठी अर्धी वाटी साखर घालायची. आता हे मिश्रण गरम असताना छान मिक्स करून घ्यायचे. मंडळी, गरम डाळीतच गूळ आणि साखर घातल्याने गूळ लवकर विरघळण्यास मदत होते. मंडळी, 2 प्रकारे पुरणाला चटका दिला जातो. एक प्रकार म्हणजे शिजलेली डाळ वाटून त्यात गूळ घालून पुरणाला चटका दिला जातो. तर दुसऱ्या प्रकारे डाळ प्रथम न वाटता त्यात गूळ घालून चटका दिला जातो आणि नंतर हे पुरण वाटले जाते. आज आपण प्रथम डाळीत गूळ घालून पुरणाला चटका देऊन घेत आहोत. पुरणाला जसजसा चटका देत जाऊ तसतसा गूळ विरघळून मिश्रण पातळ होते. पण जसे आपण डाळ परतून घेऊ तसे हे मिश्रण आळून येते. मंडळी, डाळीच्या प्रत्येक दाण्यामध्ये गूळ छान मुरला जातो. त्यामुळे पुरणाला खमंग चव येते. पहा मंडळी, पुरणाला जसजसा चटका देऊ तसतसे हे पुरण आळून येत आहे. साधारण अर्धा चमचा होईल एवढे जायफळ खिसून घ्यायचे. मंडळी, पुरण झाले की नाही हे पाहण्यासाठी एक सोपी पद्धत म्हणजे चटका दिलेल्या पुरणात उलथीने रोवून हे उलथीने सरळ उभे राहते की नाही यावर ओळखता येते. पुरणात उलथीने उभे राहिल्यास पुरण छान झाले असे समजावे, अन्यथा उलथीने पडल्यास पुरण आणखी 5-6 मिनिटं परतून घ्यायचे. आता शिजलेल्या पुरणामध्ये जायफळ घालायचे. अर्धा चमचा वेलची पावडर घालून हे पुरण छान मिक्स करून घ्यायचे. उलथीने सरळ उभे राहिल्यामुळे हे पुरण छान शिजले आहे. आता हे पुरण गरम असतानाच पुरणाच्या चाळणीतून किंवा पुरण यंत्रणात घालून हे पुरण बारीक वाटून घ्यायचे. पुरणाला चटका देताना ही डाळ आणखी शिजली जाते. त्यामुळे चाळणीत घालून हे पुरण पटपट बारीक वाटले जाते. मंडळी, मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. मंडळी, तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे कमेंटद्वारे नक्की कळवा.
अशा प्रकारे सर्व पुरण छान बारीक वाटून झाले आहे. आता हे पुरण छान मिक्स करून घ्यायचे. मंडळी, या तयार पुरणाच्या मी काही पुरणपोळ्या करणार आहे, तर काही पुरणाचे धोंडे करणार आहे. मंडळी, पुरणपोळ्या करून झाल्यावर राहिलेली कणिक ही सैल असल्यामुळे त्यात थोडे गव्हाचे पीठ घालून कणिक घट्ट मळून घेतली आहे. धोंडे करण्यासाठी कणकेचा मोठा उंडा घेऊन त्याची मोठी पोळी लाटून घ्यायची. पोळी नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी जाड लाटायची. आता एक काठ असलेले डब्याचे झाकण घेऊन ते झाकण या लाटलेल्या पोळीवर ठेवून त्या झाकणावर दाब देऊन त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या. मंडळी, या अधिक महिन्यात प्रवचन, कीर्तन, दासबोध, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, रामायण अशा प्रकारचे धार्मिक विधी या काळात केले जातात. सवासणींच्या ओट्या भरल्या जातात. मंडळी, झाकणाचा दाब देऊन पुरीच्या राहिलेल्या कडा काढून ह्या पुऱ्या तयार झाल्या आहेत. आता या पुऱ्यांना मोदकाप्रमाणे कळ्या पाडून घ्यायच्या किंवा पोळपाटावर ही पुरी ठेवून त्यात चमचा 2 चमचे पुरण घालून ही पुरी सर्व बाजूने मिटवून घ्यायची किंवा मोदकाप्रमाणे वाटी करून त्यात पुरण भरून हा मोदक बंद करून घ्यायचा. मंडळी, मोदकाप्रमाणे या मोदकाला टोक न काढता हे टोक चपटे करून घ्यायचे. हे टोक चपटे केल्यामुळे याला धोंड्याचा आकार तयार होतो. अशा प्रकारे सर्व पुरणाचे धोंडे करून हे धोंडे गरम केलेल्या तुपात सोडून दोन्ही बाजूने लालसर सोनेरी रंगावर हे धोंडे तळून घ्यायचे. मंडळी, अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तसेच विस्तृत माहिती आणि टिप्स पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. अशा प्रकारे सर्व धोंडे खमंग लालसर रंगावर तळून घ्यायचे. अधिक वाण देण्यासाठी 30 अन् 3 पुरणाचे धोंडे तयार आहेत. पुरणाच्या धोंड्याबरोबर पुरणाच्या पोळ्या, खमंग खरपूस पुऱ्यासहित भगवंताला धोंडे वाण्याचा नैवेद्य तयार आहे. तसेच देवापुढे लावण्यासाठी 30 अन् 3 वातीचे तुपाचे कमळ तयार आहे. मंडळी, तुम्हाला ही धोंडे वाण्याची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.